नमस्कार मंडळी, मी मोनिका. मुक्त विद्यापीठाच्या होम असाइनमेंट कशा पद्धतीनं ऑनलाईन डाउनलोड करायच्यात, सबमिट कशा करायच्यात, प्रश्नपत्रिका कुठे असते याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. गुगलवर आपल्याला OASIS त्यानंतर YCMOU 2026 हे वर्ष टाकून सर्च करायचं आहे आणि आपला मोबाईल आपल्याला डेस्कटॉप साईटवर ठेवायचा आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर OASIS या नावाची स्क्रीन येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला PRN नंबर टाकायचा आहे. हा PRN नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे मुक्त विद्यापीठाचं त्या ठिकाणी जाऊन तपास करायचा आहे, तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यानंतर पासवर्ड टाकून आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच साइन इन करत असाल तर तुमची डेट ऑफ बर्थ ही तुमचा पासवर्ड असणार आहे, नंतर तुम्ही ती बदलू शकतात. आता साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं स्क्रीन जी आहे ती ओपन होते. या ठिकाणी आपला PRN नंबर, अपार ID, आपलं संपूर्ण नाव, आपला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आपल्या जो केंद्राचा कोड आहे तर त्याची इत्थंभूत माहितीही मिळते. त्यानंतर डाव्या बाजूला आपण क्लिक केलं की त्यावर माय असाइनमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर अशा पद्धतीने सगळ्या विषयांच्या होम असाइनमेंट, त्यांची नावं, कोड ह्याची स्क्रीन ही ओपन होते. तर तुम्हाला या सगळ्या असाइनमेंट ज्या आहेत तर त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. ज्या ठिकाणी डाउनलोड बटन दिसत आहे तर त्यावर क्लिक केलं की ती असाइनमेंट आपली डाउनलोड होते. आता माझ्यासुद्धा 2 असाइनमेंट ज्या आहेत त्या डाउनलोड करायच्या बाकी होत्या, त्यामुळे मग आज मी त्या करून घेत आहे. कारण यापुढे त्या स्क्रीनवर आल्याच नव्हत्या म्हणून मग त्या राहिलेल्या होत्या. आता आज मी त्या डाउनलोड करून घेते. आता आपल्याला ह्या डाउनलोड करून PDF स्वरूपात ज्या आहेत त्या मिळतात आणि कशा पद्धतीनं होम असाइनमेंट लिहायच्यात किंवा प्रश्न कसे असतात, कशा पद्धतीनं होम असाइनमेंटचे आपण प्रिंट काढायचे आहे याविषयी जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकतात. तर बघा, माझ्या दोन्ही ज्या असाइनमेंट आहेत तर त्या डाउनलोड झालेल्या आहेत. होम असाइनमेंट डाउनलोड कशा करायच्यात तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला सगळे विषय दिसत असतील. एन्व्हायरमेंटल स्टडीज असेल, आधुनिक भारताचा इतिहास असेल, आधुनिक जगाचा इतिहास असेल, अशा पद्धतीनं सगळे विषयांच्या समोर तुम्हाला डाउनलोड हे बटन दिसत असेल तर डाउनलोड बटनावर क्लिक केलं की आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात ही होम असाइनमेंट डाउनलोड होते. तर मी सुद्धा बघा तुमच्यासमोर हे प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की डाउनलोड बटन जे आहे ते क्लिक करायचं आणि आपल्यासमोर PDF स्वरूपात ही होम असाइनमेंट जी आहे ती मोबाईलवर येते. मग याची तुम्ही प्रिंट काढायची असते आणि त्यावर होम असाइनमेंट या लिहायच्या असतात. आता प्रश्नपत्रिका कुठे असते तर उजव्या बाजूला डाउनलोड ऑल क्वेश्चन पेपर्स अशा पद्धतीनं तुम्हाला ग्रीन कलरची बॉर्डरमध्ये एक स्क्रीन दिसत असेल तर त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका असतात तर त्या PDF स्वरूपात ज्या आहेत त्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतात. तर त्यावर तुम्ही क्लिक करा आणि सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला PDF स्वरूपात ज्या आहेत त्या मिळतील. आता आज आपण होम असाइनमेंट या सबमिट कशा करायच्या त्या बघू. तर सबमिट नाव या बटनावर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीनं जी आहे ती स्क्रीन ओपन होते. या ठिकाणी तुमचा PRN नंबर, त्यानंतर पेपर कोड आणि सब्जेक्ट, तर व्यवस्थित सब्जेक्ट बघून त्यानंतरच आपल्याला त्याच विषयाच्या होम असाइनमेंट या अपलोड करायच्या आहेत. नाहीतर आपल्या होम असाइनमेंट रिजेक्ट होऊ शकतात आणि मग आपल्याला पुढे परत त्या होम असाइनमेंट ज्या आहेत त्या अपलोड कराव्या लागू शकतात. तर यासाठी खात्रीशीरपणे आपण त्याच विषयाच्या होम असाइनमेंट अपलोड करत आहोत की नाही हे आधी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, मी PDF फाईल जी आहे तर ती चूज करून घेतलेली आहे आणि इथं तुम्हाला इन्स्ट्रक्शनसुद्धा दिसत असतील की ओन्ली PDF फाईल आर एक्सेप्टेड. मिनिमम 20 MBची जी फाईल असते ती ग्राह्य धरली जाते. तर अशा पद्धतीनं सगळे इन्स्ट्रक्शन आपल्याला इथंच पाहायला मिळतात. PDF फाईल चूज केल्यानंतर अपलोड अँड प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे आणि थोडा वेळ हे घेईल आणि त्यानंतर मग कन्फर्म अँड सबमिट ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीनं स्क्रीन जी आहे ती ओपन होते. अपलोडेड बट व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा पद्धतीनं स्क्रीन येते आणि आपल्याला
2 ते 3 दिवसांच्या कालावधीत हे कळतं की आपल्या ज्या होम असाइनमेंट आहेत त्या अप्रूव्ड झाल्या आहेत की नाही. आता बघा, मराठी या विषयाची सुद्धा मला होम असाइनमेंट जी आहे ती सबमिट करायची आहे. तर आधी PDF स्वरूपात होम असाइनमेंट जी आहे तर ती मी व्यवस्थित करून घेतली आणि तिला नावसुद्धा दिलं. तर आपण परत त्या स्क्रीनवर येऊया. तर मराठीची 211 ही होम असाइनमेंट मला अपलोड करायची आहे. त्यापुढे सबमिट बटनावर जे आहे ते क्लिक केलं तर पुन्हा बघा अशा पद्धतीनं आपल्यासमोर स्क्रीन येते. आपल्याला PDF फाईल जी आहे ती चूज करावी लागते. PDF फाईल चूज केल्यानंतर अपलोड अँड प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर ते थोडा वेळ घेतं आणि काही सेकंदानंतरच आपल्यासमोर कन्फर्म अँड सबमिट असाइनमेंट अशा पद्धतीची स्क्रीन येते. जर तुम्हाला ही असाइनमेंट डाउनलोड करायची असेल तर क्लिक हिअर टू डाउनलोड युअर ॲन्सर बुकलेट यावर क्लिक करून तुमची असाइनमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता. आता त्यानंतर आपल्याला कन्फर्म अँड सबमिट असाइनमेंट यावर क्लिक करून आपली असाइनमेंट जी आहे ती सबमिट करायची आहे. थोडा वेळ घेतल्यानंतर विदिन अ सेकंदात आपल्यासमोर पुन्हा ती स्क्रीन येते. ज्या ठिकाणी आपण सबमिट नाव यावर क्लिक केलेलं होतं त्या ठिकाणी आता अपलोडेड बट व्हेरिफिकेशन पेंडिंग असं लिहून येतं.